रोजचं तिखट तर पाहिजेच ना, तिखट खाल्ल्याशिवाय जेवणाचं समाधानच होत नाही, असे सांगणारे बहुतेक लोक मूळव्याधीचे कंप्लेंट घेऊन येत आहेत. उष्णता शरीरात उन्हाळ्याच्या दिवसात वाढून मूळव्याधीचा त्रास होतो. मूळव्याधीच्या त्रासामध्ये आपण बऱ्याचदा पाहिलं आहे की लोकांना रक्त पडतं मोशनमधून किंवा कॉन्स्टिपेशनचा त्रास होत असतो, त्या जागेला खाज येत असते. पण तरी ते लोक येऊन सांगतात की आम्ही दहीभात खातो म्हणून. पण मुळात दहीभात उष्ण आहे, त्याच्याऐवजी तुम्ही ताकभात जेवा ना. ताक हे शरीराला थंड असतं, त्यामुळे तुम्ही ताकभात जेवला तर ताकाच्या आणि दह्याच्या गुणांमध्ये हा फरक आहे. त्यामुळेच तर आम्ही काय सांगतो की ताक प्या. ताक प्या का? कारण ताक आपण जेव्हा लोणी काढून करतो तेव्हा त्याच्या संस्कारामध्ये बदल झालेला असतो. आता दही उष्ण आहे तर तुम्ही दही भात सोडून ताक भात जेवा. त्या भाताला तुम्ही छान तुपाची फोडणी पण देऊ शकताय, जिऱ्याची फोडणी देऊ शकताय, त्यामुळे सुद्धा अजून पित्त शमन होतं. त्यामुळे उन्हाळ्यात होणारा मोशनचा त्रास पण कमी होईल तुम्हाला.